प्रशासनाचं करायचं काय? प्रशासनाचं करायचं काय? निवेदन द्यायला जाणार आहे ते फक्त 5 जण बाकीचे कार्यकर्ते समोर बॅनर घेऊन पुढून इथंच विभागीय आयुक्त कार्यालयावर सामाजिक संघटनेचा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि म्हणून हा मोर्चा काढत असताना की पोलीस प्रशासनाचा निषेध आणि या घटनेच्या हत्येच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक झाली पाहिजे अशी खऱ्या अर्थाने मागणी आज घेऊन आज सामाजिक संघटना या ठिकाणी उतरलेल्या आहेत। आमची या ठिकाणी प्रमुख मागणी अशी आहे की या गजू भाऊ तोरची हत्या ज्या पद्धतीने झाली त्या हत्येची सीआयडी चौकशी झाली पाहिजे आणि मुख्य सूत्रधारास मुख्य आरोपीस अटक झाली पाहिजे ही आमची पहिली मागणी आहे। दुसरी मागणी आमची अशी आहे की गजू भाऊची जी हत्या ज्या पद्धतीने झाली त्याचा मुख्य सूत्रधार शोधून काढा आणि त्यास फाशीची शिक्षा द्या अशी आमची दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी अशी आहे आमची की जालन्यामध्ये अवैध धंदे जे पोलिसांच्या आशीर्वादाने चालू आहेत ते अवैध धंदे बंद व्हावे म्हणून आमची तिसरी मागणी अशी आहे। आणि म्हणून या मागण्या घेऊन आज आम्ही सर्व सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्यातल्या आज विभागीय आयुक्त कार्यालयावर आम्ही या ठिकाणी आमच्या मागण्या घेऊन आलेलो आहोत। आपल्या निवेदनामध्ये कुठेतरी असे लिहिलेले आहे की राजकीय हस्तक्षेप निश्चितपणाने ज्या अर्थी पोलिसांनी तपास केलेला नाही सामाजिक संघटनेचा आणि माझा स्पष्टपणाने अंदाज आहे की याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आलेला आहे। गजा भाऊ तोर आमदार होणार आहे हे राजकीय पक्षांना कळालं होतं आणि म्हणून राजकीय पक्षांनी सुपारी देऊन हा कार्यक्रम केलेला आहे। गजा भाऊला संपवण्याचं काम राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। जर पोलिसांनी व्यवस्थित तपास जर केला तर जे राजकीय पक्षाचे पदाधिकारी सुपारी देऊन पडद्याच्या आड लपलेले आहेत ते निश्चितपणाने जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या ठिकाणी ठामपणे सांगतो। फक्त तपास मात्र सीआयडी कडे वर्ग करा एवढे आज आम्ही विभागीय कार्यालयावर। मी सुनील उमाप भारतीय दलित महासंघाचा प्रदेश अध्यक्ष वर होणाऱ्या अन्यायासाठी त्या विरोधात आवाज उठवण्यासाठी गजानन तौर हा भाऊ कधी पण तयार होता। आपला भाऊ आता झालेला माग आंतरवाली सराटी येते जगाने त्या सभेची नोंद घेतली। त्या सभेमध्ये समाजसेवेचं साठी काहीतरी देणं लागतं म्हणून आपल्या भावाने 50,000 माझा आणि 50,000 पाणी बॉटल त्या ठिकाणी वाटप केल्या होत्या आणि कोणाच्या नजरेत भाऊ खटकला या ठिकाणी गृह खात्याला देखील आमची विनंती असेल या घटनेमागचा मुख्य म्होरक्या याला तातडीने जेरबंद करण्यात यावे व या घटनेचा मुख्य आरोपी टायगर जो की आजपर्यंत फरार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्ही विधान भवनामध्ये भाऊंचं नाव घेतलं पण त्या ठिकाणी एक आरोपी अजून पण फरार आहे। या ठिकाणी आम्हाला गृह खात्यावर प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होत आहे। माननीय साहेब तातडीने आमच्या भावाला अयोध्याला व कल्याणी वहिनींना या ठिकाणी न्याय मिळावा सर्व युवकांना या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी तातडीने आपण यंत्रणा राबवावी व या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी। धन्यवाद।